बाप रे सिद्धी, हा सगळा कसला पसार आहे? नवीन बिझनेस चालू केलास की काय? नाही रे, उद्या माझी ब्राईड आहे ना, तर मी चूज करते तिच्या आउटफिट प्रमाणे की कोणत्या एक्सेसरीज, हेअर एक्सेसरीज आहेत या, तर कोणत्या जास्त सुंदर आहेत. कारण पण की एवढे सगळे ऑप्शन्स, बापरे केवढे आहेत हे. हो, कारण की ट्रेंड प्रमाणे चालायला लागतं ॲज अन मेकअप आर्टिस्ट. तर हे सगळे बघ ना ट्रेंडी एक्सेसरीज आहेत. मग हे तू उद्यासाठी शॉर्टलिस्ट केलंस? येस, मी हे दोन आहे ना उद्यासाठी शॉर्टलिस्ट केलंय. पण बरेचसे छान छान ऑप्शन्स आहेत, मी तुला दाखवते की काय काय येतं मार्केटमध्ये. एवढं सगळं तू अरेंज केलंस तर ब्राईडला तर एकदम सोपं होऊन गेलंय तिच्या डे साठी. येस, हे कसं संगीत लुक, मेहंदी लुक साठी हे असे एक्सेसरीज येतात. Wow. आणि हे विधी लुक साठी आहेत. ठीक आहे. आणि तुला सांगू तर ब्रेड हेअरस्टाईल सगळं ट्रेंडी असतं. तर मी तुला हे ओपनच करून दाखवते. हे बघ किती सुंदर आहे ना. हे कशासाठी? हे ब्रेड हेअरस्टाईल साठी आहे. तुला लावून दाखव की असं म्हणजे वेणी घातल्यानंतर त्याचा लुकच काहीतरी वेगळा येतो. नाईस नाईस. केवढं सगळं काम करायला लागतं रे. हो, बरंचसं प्री वर्क असतं, बरेचसे ऑप्शन्स असतात, ते सिलेक्ट करणं, त्यांचं आउटफिट बघणं. हे काय? हे ऍक्च्युली हे जे आपले मॅच्युअर स्किन सायडर्स असतात, म्हणजे आई वगैरे जे असतात, कधी कधी आपल्याकडे विडो पण असतात, तर त्यांचं असं असतं की ते रिअल फ्लावर्स नाही लावत किंवा असे ट्रेंडी एक्सेसरीज पण नाही लावत. मग तेव्हा आपण आई लोकांसाठी म्हणजे असे ब्रॉचेस यूज करतो की त्यांनाही सुंदर दिसायचा अधिकार आहे ऑफकोर्स, त्याच्यासाठी. तर मी आता माझं उद्याचं काम करते. ठीक आहे. नाईस. ओके, थँक्यू.